वा, सावीसाठी खास सूप केले बरं का. धैर्य, तुमच्यासाठी आज मी उपवास केलाय. जेवले तर उपवास तुटल. कसं सांगू तुम्हाला. अरे वा, सावीसाठी स्पेशल सूप. आता पटकन सूप पिऊन घ्यायचं हा? नको, मला नको. सावी, असं नाही करायचं बाळा. मी भरवू का तुला? नको, मला नाही प्यायचं सूप. सावी, अगं छान झालंय सूप, तू पिऊन तर बघ. नको, मला सांगितलं ना, नको मला सूप. सावी, असं नाही करायचं हा. सूप प्यायचं गरम गरम. हा, नको सांगितलं ना, मी जाते. सावी, हट्टीपणा करायचा नाही. गप खाली बस आणि सूप पी. आई अगं काय? नाही म्हणजे सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाहीये, म्हणून काळजीपोटी ओरडली मी. ठीक आहे, मी सांगतो समजा. सावी, छान बाळायस ना तू. असं नाही करायचं. चल बस पटकन आणि सूप पिऊन घे. मी भरवतो हा तुला. चल बस पटकन सूप पिऊन घे. चल 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 बस बस. मस्त सूप प्यायचं. वहिनी द्या. देवी आई, आता तूच काहीतरी कर. माझं व्रत तुटू देऊ नकोस. वा सावी, तुला मरण येणार आहे ते पण धैर्याच्या हातून. हेच तर हवंय मला. सावे,
अरे मी दोघं इकडे काय करताय? रीना पराग मैत्रीला जागलात, अगदी वेळेत आलात बघा. ही काय वेळ आहे का दुसऱ्यांच्या घरी यायची? आई अगं काय बोलतीयस? सावीला भेटायला आली असतील ते. बसा ना तुम्ही जेवायला. नाही नाही, आम्ही जेवूनच आलो. आम्ही ते सावीलाच भेटायला आलो होतो. सावी ठीक आहे की तुला पाहिजे होतं ना. एक मिनिट, सावीला पाहिजे होतं म्हणजे? म्हणजे सावीने स्वतःहून सांगितलं का तुम्हाला? किती ओळखायला लागली आहे तुम्हाला? फ्रेंड, हे हे दोघं कोण आहेत? मला मला भेटायला का आलेत? मी जसा तुझा फ्रेंड आहे ना, तसे हे दोघं पण तुझे फ्रेंड आहेत, म्हणून भेटायला आलेत तुला. हो बरोबर. ऍक्च्युली अनुराधा काकींनीच आम्हाला सांगितलं होतं की सावीला जरा भेटून या म्हणून. आणि त्यांनीच सांगितलं होतं की सावीला हल्ली ते ड्रॉइंग आणि कलर्स वगैरे लय आवडतंय करायला. म्हणून आम्ही भरपूर कलर्स आणि ड्रॉइंग बुक घेऊन आलोय तिच्यासाठी. घे सावी, घे ना. घे. नको. सावी बाळ एवढं प्रेमानं आणलंय ना त्यांनी, मासं नाही नाही म्हणायचं. घे. थँक्यू. वेलकम. बरं रीना पराग, आता आलेच आहात तर 2 घास खाऊनच जा. नाही नाही, सांगितलं की मगाशी आम्ही जेवूनच आलोय येताना, आणि घरचे पण वाट बघत असतील ना, मग आता निघतो आम्ही. फोन वाजतोय, ह्याच पिशवीतून आवाज येतोय. हे आपण दिलेला फोन वाजत नाही झालाय ना. तुम्ही फोन दिलाय का सावीला? बघू बरं.
अरे वा, फ्रेंड्सनी तर सावीसाठी चांगलाच ब्रँडेड फोन आणलाय की. थांब पराग. आता काय झालं? अगं चल ना रिने, आधीच वेळ झालाय, तिथं सावी वाट बघत असेल आपली. थांब 1 मिनिट. अगं तू 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 डोक्यावर पडलेस काय? तू परत काढणार, मी परत भरणार, यातच सगळा टाइम जाईल. अगं ते कशाला काढायला लागलीस सगळे? बघ आधीच वेळ झालाय, तिथं सावी वाट बघत असेल रिने. जरासा आवर. अगं अच्छा, हुशार आहेस की ग? तर पहिला हुशारी दाखवली असतीस तर वेळ गेला नसता ना. बंद पड. वा, किती छान कलर्स आहेत. मला खूप आवडले. आता मी खूप ड्रॉइंग करणार. हा, माझं पण चित्र काढा. हा, तुम्ही तुम्ही माझं ड्रॉइंग बघायला या. हा, तुला आवडेल आम्ही आलेलो. हा फ्रेंड, तू ना यांना रोज बोलव आपल्याकडे. हा, बर, तुला आवडेल ना ते आलेलं, मग येऊ दे त्यांना. बेस, आता का नाही, उद्यापासून आम्ही दररोज येतो, फक्त आत्तासाठी जातो. हा ना रिने? हो हो. चला निघतो आम्ही. बाय बाय. सावी, तुला तर गिफ्ट पण मिळालं, तुझे फ्रेंड्स पण येऊन गेले तुला भेटून. मग आता शहाण्या मुलीसारखं की नाही सगळं सूप प्यायचं. नाही, मी आधी ड्रॉइंग करणार मग जेवणार. सावी, सावी, सावी अगं, अगं, धैर्य अरे. आई, मी बघतो, थांब. सावी, आज परत या सावीने माझ्या प्लॅनची वाट लावली. तिला ते सूप प्यायचं नसेल ना तर राहू दे, मला आण, मला पिऊ दे सूप. इकडं काही गरज नाहीये. तो सावीसाठी बनवला होता ना, तीच पिणार. काय झालं बघायला? बसा आणि मुकाट्याने जेवा आता. धैर्य यायच्या आधी हा फोन कुठेतरी लपून ठेवावा लागेल. कुणाला सापडला तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. सावी, सावी बाळा, दार का बंद केलंय? दार उघड लवकर. सावी, सावी, अगं दार उघड की. अरे देवा, आता काय करू? कुठं लपू हा फोन? अगं उघड की दार. हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी.
अगं हो, काढ की तू चित्र, मी नाही अडवणार तुला, पण आधी दार उघड बरं. नाही, नको. तू मला जेवायला लावलंस तर. नाही जेवायला लावणार. चल पटकन दार उघड प्लीज. सावी, हा हा, उघडते. 1 मिनिट. आले. सावी, असा दरवाजा का बंद केला होतास? तू आतमध्ये लॉक झाली असती म्हणजे. परत असं करायचं नाही हा. नाही करणार. गुड गर्ल. कशी खाली पडली. सावी, तू हा फ्लॉवर पॉट हलवलास. सावी, ठीक आहे, पण गोष्टी कधी जागच्या जागीच ठेवायच्या काय. फ्रेंड, चल ना आपण चित्र काढू. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाच रावणी बहा. गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. फुलकीचा फुल तो इतकी कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल
प्रीती दे सखे जवळ तुझ्या राहू दे प्रीत ही बहरू दे प्रिय क्षण हजारा उमलू दे तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही ही सावी नेमकं काय नशीब घेऊन आले ना जन्माला तेच कळत नाही. प्रत्येक वेळेला वाचते. आज ते रीना आणि पराग आले नसते ना तर माझा प्लॅन अगदी बरोबर झाला होता. पण नाही 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 मलाच काहीतरी केलं पाहिजे. उद्या तिच्या पोटात बीज गेलंच पाहिजे. काही झालं तरी पुढच्या 15 दिवसात सावी हे प्रकरण खाल्लास व्हायलाच पाहिजे. काय चाललंय नक्की आत्यांचं? आत्या काय बडबडत होत्या? ह्या काही लपवत तर नाहीये ना? बारा वाजून गेलेत आणि भूक पण लय लागली. पण उपवास भाऊजी, अहो काय झालं? तुम्ही एवढ्या रात्री किचन मध्ये काय करताय? काही नाही वहिनी. अहो इथं हॉलमध्ये जरा काम करत बसलो होतो. मग तहान लागली मला म्हणून आलो होतो इकडे. तो डबा आहे ना जरा पुढे आला होता. तो पडू नये म्हणून मागे ढकलला. बर भाऊजी, खरं खरं सांगा, तुम्हाला भूक लागली आहे ना? हा नाही अहो असं काही नाहीये. अहो भाऊजी, तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही मला सांगू शकताय. थांबा, मीच तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. वहिनी नका, खरंच नका. आणि खरं सांगू, कमाल आहे तुम्हा बायकांची. कसं जमतो तुम्हाला हे सगळं? आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी तुम्ही दिवसभर उपवास करता. एवढी निस्वार्थ भावना आहे. आणि म्हणूनच आज मी सुद्धा सावीसाठी उपवास धरलाय. धैर्य, खरं तर हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पाहिजे. पण बॅड लक आहे माझं. मला हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघावं लागतंय.
भाऊजी, तुम्ही सावीचा किती विचार करता ना. नाहीतर या घरात बायकोच्या मनाचा विचार कोण करतंय. पण भाऊजी बास आता. तुम्ही अहो सकाळपासून उपाशी आहात, काहीच खाल्लं नाहीये. मी करते ना काहीतरी खायला. वहिनी, म्हणजे उपवास जर सोडवायचा असेल तर जोडीदाराच्या हातानं काहीतरी खायला लागेल ना. नाही भाऊजी, असं काहीच नाहीये. पण हा, जर तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही एक काम करू शकताय. तुम्ही सावीसाठी सुद्धा काही खायला घेऊन जाता काय. बिचारी ती सुद्धा सकाळपासून उपाशी हो. आणि हो भाऊजी बघा ना, नकळतपणे का होईना तिचा सुद्धा उपवास घडलाय. पण भाऊजी, तसंही आता दिवस संपलाय, त्यामुळे तुम्ही दोघंही खाऊ शकता. अगं पण सावे, या सगळ्या तपासाची सुरुवात आपण करायची कुठून? काय प्रश्न विचारले श्रीने. ऍक्सिडेंट पासून सुरुवात करायची आणि बॅकट्रॅक करत जायचं. बरोबर ना सावे. सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं दामिनी मॅडमनी घडवून आणलंय याचा ठोस पुरावा शोधायचा. सावे, सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे ना, ती गाडीच आहे. बरोबर. पप्पांचा ऍक्सिडेंट झाला, ती गाडी कुठे आहे. आणि मला चांगलं आठवतंय की ती गाडी मुजुमदारांची नव्हती. आणि दुसरा मुद्दा, दामिनी मॅडमनी पप्पांचा खून का केला. मर्डर मोटिव्ह. आणि काकांना दामिनी मॅडमांबद्दल काही कळलं तर नव्हतं ना. नाही म्हणजे त्यांचा मुजुमदारांवर प्रचंड राग होता. मला पण तसंच काहीतरी वाटते. त्याच्या मागे ना नक्कीच काहीतरी ठोस कारण असणार. आपल्याला पप्पांच्या खोलीत पण तपासणी करायला लागणार आहे. आणि हा सावे, काका जेव्हा आपल्याला सापडले तेव्हा ते इराच्या ताब्यात होते, हे सुद्धा आपल्याला विसरून नाही चालणार अजिबात. हो, जसं की मी आधी पण म्हणाले होते त्याप्रमाणे मला असं वाटतंय की दामिनी मॅडमचा या सगळ्या मागे हात असणार आहे. इरा, दामिनी मॅडम आणि पप्पा यांचं काय कनेक्शन आहे हे आपल्याला शोधायचंय. हा, आणि काका इतकी वर्ष गायब होते, ते कुठं होते आणि ते का गायब होते ते पण आपल्याला शोधायचंय. पप्पांच्या गायब होण्यामागे नक्की काय कारण आहे. त्याचा पण दामिनी मॅडमशी काही कनेक्शन आहे का.